सगळ्या स्तरामधून टिकेटची जोड उडल्यानंतर या वक्तव्यावर स्वतः योगेश कदम यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय. काय म्हणालेत पाहूयात. पुण्यामध्ये शिवशाहीमध्ये झालेल्या महिला अत्याचाराच्या प्रकरणी योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी विरोधकांनी टीकेची झोड उडवली होती आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः गृहराज्यमंत्री योगेश दादा आहेत. काय सांगाल, तुमचं कालचं वक्तव्य आणि विरोधकांनी आज टीकेची झोड उडवली आहे, काय कसं बघता याकडे? नाही बघा, पहिली गोष्ट, मी काल पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला जी माहिती दिली त्यामध्ये मी ज्या सूचना पोलीस विभागाला दिल्या होत्या की आरोपीवरती कडक कारवाई झाली पाहिजे. एकंदरीत आमचं सरकार हे महिलांच्या बाबतीमधले संवेदनशील सरकार आहे. आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे आणि ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. एकंदरीत ज्यावेळेला मी तिथे स्वारगेटमध्ये इथे गेलो त्यावेळेस रहदारीचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी आमच्या महिलेवरती, आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी तिला वाचवलं का गेलं नाही, हा प्रश्न जेव्हा मी पोलिसांना विचारला, पोलिसांनी जी मला माहिती दिली तीच मी मीडियासमोर तिथे मांडली. मग अशा वक्तव्याचे तिथे विपर्यास करून त्याचं राजकारण करायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, मला वाटतं हे दुर्दैवी आहेत. आणि विरोधकांकडे आता सरकारच्या बाहेर बसून दुसरे कुठले उद्योग राहिलेले नाहीत. आणि मला वाटतं म्हणून फक्त टार्गेट करणं आणि जे वक्तव्य ज्या अर्थाने बोललं गेलं त्याचा अर्थ, त्याचा विपर्यास करायचा आणि जाणून ह्याचं राजकारण करायचं, एवढंच फक्त चालू आहे. आरोपीला कठोरात कठोरी शिक्षा ही झालीच पाहिजे असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलेलं आहे. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, दापोली, रत्नागिरी.